Welcome back, friends. As you all know that we are learning spoken English without English grammar. And if we want to learn spoken English without English grammar, then we have only one choice left before us. And which is the only one and only choice left before us is the fundamentals of this language. And I have already provided you some kind of fundamentals in previous sessions. But these are not only the fundamentals, there are some kind of another fundamentals which we have to learn. Then we will go for the higher level of spoken English. मित्रांनो, आपण या अगोदर इंग्लिश भाषा शिकत असताना म्हणजे स्पोकन इंग्लिश शिकत असताना व्याकरणाचा थोडा सुद्धा विचार केलेला नाहीये आणि करत नाही आहोत. परंतु जर व्याकरणाचा विचार करत नाही आहोत तर आपल्याला इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये, या अगोदरच्या सेशन्समध्ये मी तुम्हाला काही फंडामेंटल्स दिलेले आहेत. त्यात फंडामेंटल्स तुम्ही अगदी बारकाईने केले असतील असं मी समजतो. असं माझं ठाम मत आहे. आणि मग आता आपल्याला एवढ्याच फंडामेंटल्सवर थांबायचं आहे का? तर नाही. अजूनही काही फंडामेंटल्स आहे. त्या फंडामेंटल्स आपल्याला काय करायचे आहेत? शिकायचे आहेत. त्याच फंडामेंटल्सला घेऊन आपण पुढे जात आहोत. आजच्या टॉपिकचा फंडामेंटल कोणता आहे ते बघूया. फळ्यावर मी काही फंडामेंटल्स देतोय ते तुम्ही बारकाईने समजून घेऊया. चला सुरू करूया. So friends, I have provided you some WH words which are in front of you on the blackboard. मित्रांनो, आता मी तुम्हाला काही WH शब्द दिलेले आहे की जे तुम्हाला फळ्यावर तुमच्या समोर दिसत असतील. आता हे आपण WH टाइप क्वेश्चन शिकण्यासाठी घेतलेले शब्द आहेत. या अगोदर मी तुम्हाला येस नो टाइप क्वेश्चन्स शिकवलेले आहेत. त्याच्याही अगोदर मी तुम्हाला टू बी ह्या क्रियापदाच्या रूपांबरोबर WH टाइप शब्दांची एक यादी दिली होती. ती हीच यादी होती जी तुम्हाला मी पाठ करायला सांगितली होती. परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी ही यादी आपण पुन्हा एकदा फळ्यावर घेतलेली आहे. काय आहे हे WH शब्द? व्हॉट काय, व्हाय का, व्हेन केव्हा, वेअर कोठे किंवा कुठे, हू कोण, हुम कोणाला, हुज कोणाचा कोणाची कोणाचे, विच कोणता कोणती कोणते, हाऊ कसा कशी कसे, हाऊ मेनी किती आणि हाऊ मच किती. बघा इकडे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हाऊ मेनी किती आणि हाऊ मच किती, दोघांचा अर्थ सारखाच आहे. तर कोणत्या वेळेस कोणता शब्द वापरायचा? आपल्याला जर प्रश्न बनवायचा असेल तर कोणता WH शब्द आपल्याला घ्यावा लागेल की जेणेकरून आपल्याला कितीसाठी शब्द योग्य निवडता येईल. तर जेव्हा एखादी गोष्ट 1, 2, 3 मध्ये मोजता येते आणि त्या गोष्टीबद्दल जर आपल्याला काही विचारायचं असेल की तुझ्याकडे किती लेखणे आहेत किंवा तुला किती भाऊ आहेत, असं जेव्हा विचारायचं असेल त्यावेळेस तुम्ही हाऊ मेनी विचारू शकतात. हाऊ मेनीच्या साह्याने तुम्ही विचारू शकतात. परंतु जी गोष्ट तुम्ही 1, 2, 3 मध्ये मोजू शकत नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला परिमाण पाहिजे असतं. म्हणजे एखादं माप पाहिजे असतं, जसं किलो किंवा लिटर असं काहीतरी तुम्हाला हवं असतं. त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात? हाऊ मच वापरू शकतात. म्हणजे लग्न कार्यामध्ये किती अन्न वाया जातं? आता किती अन्न वाया जातं ते आपण 1, 2, 3 मध्ये मोजू शकत नाही. हो की नाही? तुम्ही किती साखर आणली, तर किती साखर आणली त्यावेळेस तुम्ही हाऊ मच म्हणणार. परंतु किती किलो आणली, तर मग त्यावेळेस तुम्हाला किलो शब्द वापरला तर तुम्हाला हाऊ मेनी वापरता येईल. कारण की आता 1 किलो, 2 किलो तुम्ही म्हणू शकतात. तर मग आता इथे बघूया. आपल्याला हे सगळे WH शब्द पाठ करायचे आहेत. ते पाठ करत असताना तुम्हाला काय करायचं आहे? 4, 4, 3 असा गट पाठ करायचा. 4, 4, 3 म्हणजे व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर. त्याच्यानंतर पुढचे 4 पाठ करायचे. हू, हुम, हुज, व्हिच आणि नंतर तिसऱ्या स्थानावर आपल्याला 3 पाठ करायचे. हाऊ, हाऊ मेनी, हाऊ मच. तर अशा प्रकारे हे 11 WH शब्द तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता हे 11 WH शब्द पाठ करणं खूप काही अवघड जाईल असं मला काही वाटत नाही. याच्या व्यतिरिक्त पण आणखीन काही WH शब्द आहेत. ते ओघाओघाने पुढच्या काही टॉपिकमध्ये आपण समावेश करत जाऊ. वी विल इन्क्लूड देम अकॉर्डिंगली. तर जशी गरज भासेल तसं आपण त्यांचा समावेश करत जाऊ. तर आता इथे बघा WH टाइप क्वेश्चनची आपण सुरुवात करत आहोत. WH टाइप क्वेश्चनची सुरुवात करतो त्यावेळेस आता आपल्या पुढे प्रश्न असा उपस्थित झाला पाहिजे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही शिकलो येस नो टाइप क्वेश्चन्स, त्याचा काय उपयोग होता आणि आत्ता आपण जे WH टाइप क्वेश्चन शिकत आहोत त्याचा काय उपयोग आहे. तर पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो थोडक्यात 1 मिनिटात. येस नो टाइप क्वेश्चन्सचं उत्तर नेहमी हो किंवा नाही या दोघांमध्येच येतं. परंतु
WH टाईप क्वेश्चनचं उत्तर हे एक पर्टिक्युलर उत्तर असतं. त्याच्यात हो किंवा नाहीला जागा नाही. म्हणजे WH शब्दाच्या सहाय्याने जो प्रश्न तयार होईल त्याचं एक विशिष्ट उत्तर निघेल. त्यासाठी हो किंवा नाही असं उत्तर निघणार नाही. तर हा तो फरक आहे दोघांमधला. येस नो टाईप मध्ये हो किंवा नाही असं उत्तर मिळतं, पण WH टाईप मध्ये तुम्हाला एक विशिष्ट उत्तर द्यावं लागतं. समजून घ्या, तुम्हाला जर कोणी विचारलं की तू कुठे राहतोस, तर तुम्ही त्यावेळेस हो किंवा नाही असं म्हणणार का? नाही. तर तुम्हाला काय म्हणावं लागेल की मी मुंबईत राहतो, मी पुण्यात राहतो, मी औरंगाबादमध्ये राहतो, मी नाशिकमध्ये राहतो, मी नागपूरमध्ये राहतो, असं काहीतरी उत्तर द्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला कोणी WH शब्दाच्या सहाय्याने प्रश्न विचारतो, तेव्हा तुम्हाला विशिष्ट उत्तर द्यावं लागतं. तर चला, हे प्रश्न कसे तयार होतात ते बघूया आपण फळ्यावर. तर मित्रांनो, इथे फळ्यावर आपण WH टाईप क्वेश्चनच्या 2 रचना घेतल्या आहेत. त्याच्यापैकी एक रचना होकारार्थी आहे आणि दुसरी रचना नकारार्थी आहे. परंतु त्याच्यापूर्वी लेट मी आस्क यू वन क्वेश्चन. कुड यू गेस द डिफरन्स बिटवीन एस-नो टाइप क्वेश्चन्स अँड WH टाइप क्वेश्चन्स? Just see to the blackboard. Just try to understand what is the difference, very minute difference. मला सांगा, कोणता फरक जाणवतोय? कुड यू गेस? आलं लक्षात? येस. द डिफरन्स इज दॅट when we learned S-no type questions, the same structure was there. Here only change is that we have just put WH word in front of this structure, which is, now let me cover the words and now you can easily understand this structure is of S-no type question. तर तुम्ही आता सहजतेने ओळखलं असेल की ही रचना तर S-no टाईप प्रश्नाची रचना आहे. मग काय फरक पडला? द ओनली डिफरन्स इज दॅट WH वर्ड्स आर पुट इन फ्रंट ऑफ द स्ट्रक्चर. तर एवढाच फरक पडला की हा जो WH शब्द आहे, हे शब्द ह्या एस-नो टाईप क्वेश्चनच्या फक्त अगोदर आले, एवढा फरक झाला. म्हणजे बघा की आपण अगोदर जे फंडामेंटल शिकतो त्याच्या आधारे आपण थोडीशी एक पायरी सहजतेने पुढे जाऊ शकतो आणि हीच पायरी आपल्याला पुढे जाण्यास मदत करते. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो की डोंट इग्नोर टू द फंडामेंटल्स ऑफ द लँग्वेज. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या? आता बघूया, आपण इथे छोटे छोटे प्रश्न तयार करण्याचे, हे सर्व काल्पनिक प्रश्न आहेत, तुम्ही पण अशी काल्पनिक प्रश्न तयार करू शकतात. हे काल्पनिक प्रश्न इथे तयार केलेले आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करूया. तू कुठे राहतोस किंवा तू कुठे राहतो? आता इथे बघा, तू कुठे राहतो, आपल्याला सर्वात प्रथम रचनेनुसार काय करायचं आहे? WH शब्द घ्यायचा आहे. कोणता शब्द घ्यायचा आहे? WH शब्द. आणि WH शब्द कोणता आहे इथे? कुठे किंवा कोठे. आता कोठेसाठी काय शब्द आहे? तो लिहून घ्यायचा, वेअर. बरोबर आहे. आता बघा, डू किंवा डज घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डू किंवा डज हे जे हेल्पिंग वर्ब आहे, हे जे हेल्पिंग वर्ब आहेत म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, हे आपल्याला कोणानुसार घ्यायचे असतात? कर्त्यानुसार. मग कर्ता कोण आहे? तू. राहण्याची क्रिया कोण करतोय? तू. मग तू म्हणजे यू आणि यूच्या पुढे आपल्याला डू घ्यायचा असतो का डज घ्यायचा असतो? वी हॅव ऑलरेडी लर्न द चार्ट. आपण अगोदर तो चार्ट शिकलो आहोत. त्या चार्ट मध्ये काय दिसतं? यूच्या पुढे डू लागतो, डज लागत नाही. आणि म्हणूनच आता आपल्याला WH शब्द लिहून झाल्यानंतर डू किंवा डज पैकी काय घ्यावं लागेल? डू घ्यावा लागेल. का बरं? करता कोण आहे? तू म्हणजे यू. वेअर डू यू? राहण्यासाठी क्रियापद काय आहे? लिव्ह. असं छोटस वाक्य तयार झालं, म्हणजे प्रश्न तयार झाला. वेअर डू यू लिव्ह असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही काय उत्तर देऊ शकतात? तुम्ही काय उत्तर देऊ शकतात? आय लिव्ह. समजून घ्या की तुमचं आन्सर असं असेल काहीसं. काय आन्सर असेल? आय लिव्ह इन डॅश. आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन नागपूर, आय लिव्ह इन पुणे, आय लिव्ह इन औरंगाबाद, आय लिव्ह इन नाशिक, व्हॉट एव्हर जे काही तुमचं गाव असेल त्या गावाचं नाव तुम्ही इथे
लिहू शकतात. तर इथे आय लिव्ह इन तुम्ही तिथे जागा भरायची आहे. तुझे वडील काय करतात? आता इथे मी तुम्हाला टू बीच्या रूपांची रचना शिकवत असताना सुद्धा असा प्रश्न दिलेला होता. तोच प्रश्न मी मुद्दाम इथे घेतला तुम्हाला त्याच्यातला फरक समजण्यासाठी. बघूया इथं. आता तुझे वडील काय करतात? डब्ल्यू शब्द याच्यात कोणता आहे? काय. काय साठी आपण काय घेणार? व्हॉट. आणि आता इथे आपल्याला डू किंवा डज घ्यायचा आहे. डू किंवा डज आपण कोणानुसार घेणार? कर्त्यानुसार. तुझे वडील. वडील म्हणजे फादर. ही या सर्वनामाच्या जागेवर बसलेला. आणि मग हीच्या पुढे डू लागतो का डज लागतो? तर आपल्याला माहित आहे डज लागतो आणि म्हणूनच आपण डब्ल्यूएच नंतर डू डज पैकी डज घेतला. आणि तुझा तुझी तुझे षष्टी आहे. षष्टी कधी पण एकटी येत नाही. त्याच्या पुढे लगेच वडील घ्यावा लागेल. व्हॉट डज युअर फादर. व्हॉट डज युअर फादर. करण्यासाठी क्रियापद काय? डू. आता इथे बघा, हा डू किंवा डज हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेला आहे ह्या मुख्य क्रियापदासाठी. आणि म्हणून याचा स्वतःचा काही अर्थ नाहीये, परंतु हा मुख्य क्रियापदामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो करणे. म्हणजे कसं होईल? व्हॉट डज युअर फादर डू. आता आपल्याला एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी काय करायचं असतं? फॉर अ लिव्हिंग म्हणजे जीवन व्यवसाय चालवण्यासाठी तुझे वडील काय करतात? म्हणजे आपण उदरनिर्वाह म्हणतो ना, फॉर अ लिव्हिंग. फॉर अ लिव्हिंगचा अर्थ उदरनिर्वाह म्हणजे व्यवसाय असा अर्थ होईल. तर उदरनिर्वाह करण्यासाठी तुझे वडील काय करतात? किंवा तुम्ही एस्नो टाईप किंवा तुम्ही टू बीचं रूप शिकवत असताना मी तुम्हाला हे असं दिलं होतं की व्हॉट इज युअर फादर. व्हॉट इज युअर फादर क्वेश्चन मार्क. आणि नाहीतर मग तुम्ही बाय प्रोफेशन असं लिहू शकतात. बाय प्रोफेशन. तर आता इथे व्हॉट इज युअर फादर बाय प्रोफेशन, तर तुझे वडील व्यवसायाने काय आहेत असंही तुम्ही म्हणू शकतात. किंवा हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, केवळ एवढं लिहिलं तरी चालेल. व्हॉट इज युअर फादर, तुझे वडील काय आहेत म्हणजेच व्यवसाय काय करतात. त्याचे शिक्षक त्याला शिक्षा का करतात? तो शाळेत उशिरा जात असेल, किंवा गृहपाठ पूर्ण करत नसेल, किंवा इतर मुलांच्या खोड्या काढत असेल. अशा बऱ्याच गोष्टी, असे बरेच कारण असू शकतात. तर मग इथे काय म्हणणार? आता समजून घ्या याचं उत्तर काय असू शकतं? व्हॉट डज युअर फादर डू फॉर अ लिव्हिंग. तर जीवन उपक्रम चालवण्यासाठी तुझे वडील काय करतात? तर तुम्ही सांगू शकता ते जर व्यवसाय करत असतील तर सांगा एखादा बिझनेस करतात, हे की नाही. ही इज अ बिझनेसमॅन, हो की नाही. किंवा ही रन्स हिज ग्रोसरी शॉप. ग्रोसरी शॉप म्हणजे काय? किराणा दुकान. आणि रन म्हणजे काय? चालवणे. रनचा अर्थ इथं धावणे घ्यायचा नाही, तर इथे अर्थ काय होईल? रनचा चालवणे. ही रन्स हिज ग्रोसरी शॉप किंवा ही रन्स हिज ओन इन्स्टिट्यूट ऑफ समथिंग एल्स, आहे की नाही. कोणत्या तरी संस्था चालवतात. किंवा ही इज अ डॉक्टर, ही इज इंजिनियर, ही इज अन इंजिनियर वगैरे असं तुम्ही म्हणू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे उत्तर देता येऊ शकतात. ही उत्तर कशात द्यायची असतात? तर साध्या वाक्यामध्ये, जे आपण सर्वात प्रथम शिकलो. आता त्याचे शिक्षक त्याला शिक्षा का करतात? आपल्याला सर्वात प्रथम काय शोधायचं आहे? डब्ल्यू शब्द. डब्ल्यू शब्द कोणता? का. का साठी व्हाय. आता डू डज पैकी काय घ्यायचंय? त्याचे शिक्षक करता. ही या सर्वनामाच्या जागेवर बसला म्हणून डज. त्याचे शिक्षक साठी आपल्याला काय घ्यावं लागेल? सहाय्यकारी क्रियापद डज घ्यावं लागेल. व्हाय डज त्याचे शिक्षक. हिज टीचर. बघा आपण इथे षष्टीचा, त्याचप्रमाणे द्वितीयेचा, त्याचप्रमाणे प्रथमाचा, सर्वांचा आपण इथे उपयोग करत आहोत. व्हाय डज हिज टीचर. आता शिक्षा करण्यासाठी क्रियापद काय आहे? पनिश. PUNISH पनिश. व्हाय डज हिज टीचर पनिश. त्याचे शिक्षक शिक्षा का करतात? कोणाला? त्याला. म्हणजे कर्म मिळालं, हिम. कर्माच्या जागेवर नेहमी द्वितीयच येते. व्हाय डज हिज टीचर पनिश हिम. त्याचे शिक्षक त्याला शिक्षा का करतात? बिकॉज ही ऑलवेज
बिहेव रूडली विथ अदर स्टुडंट्स, कारण की तो नेहमी इतर विद्यार्थ्यांबरोबर उद्धटपणे वागतो, असं काहीतरी उत्तर निघू शकतं. बिकॉज ही ऑलवेज कम बिकॉज ही ऑलवेज कम्स टू स्कूल लेट, किंवा तो उशिरा येतो, असं तुम्ही उत्तर देऊ शकतात. ती शाळेत केव्हा जाते? आता ती शाळेत केव्हा जाते? तर तुम्ही सांगू शकतात, शी गोज टू स्कूल इन द मॉर्निंग, हो की नाही, किंवा इन द आफ्टरनून, असं उत्तर निघू शकतं. तर मग आता इथे बघा, आपल्याला डब्ल्यू शब्द शोधायचा आहे. डब्ल्यू शब्द कोणता आहे? केव्हा. केव्हासाठी व्हेन. आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? डू किंवा डज घ्यायचा आहे. तर काय करणार आपण इथे? डज. डज का बरं घेतला? ती म्हणजे शी हे सर्वनाम आहे. शी सर्वनामाच्या पुढे काय येतं? आपल्याला डू डज पैकी डज घ्यावा लागतो. वेन डज शी. आणि जाण्यासाठी क्रियापद काय आहे? गो. आणि कुठे जाते? शाळेत. टू स्कूल. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. वेन डज शी गो टू स्कूल? तर ती शाळेत केव्हा जाते? शी गोज टू स्कूल इन द मॉर्निंग. तर ती सकाळी सकाळी शाळेत जाते, असं तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण WH टाईप क्वेश्चन्स करण्यास शिकलो आहोत. त्याचप्रमाणे बारकाईने लक्ष द्या, की जेव्हा आपण नकारार्थी वाक्य करतो, म्हणजे प्रश्न जेव्हा नकारार्थी करत असतो, तेव्हा ज्यादातर तुम्हाला WH पैकी फक्त व्हायचाच उपयोग करायचा आहे. व्हाय म्हणजे का, हे तुम्हाला माहित आहे. आता व्हायचाच उपयोग का करायचा? का बरं? काय कारण आहे? तर प्रश्न आपण जेव्हा विचारतो, तू कुठे राहत नाही, असा प्रश्न कधी विचारतो का? नाही. तुझे वडील काय करत नाहीत, असा प्रश्न विचारतो का? नाही. ती शाळेत केव्हा जात नाही, असा प्रश्न विचारतो का? नाही. म्हणजे आपण शक्यतोवर प्रश्न नेहमी का वरून, नकारार्थी प्रश्न नेहमी का वरून विचारतो. ती तुला मदत का करत नाही? तुझे वडील तुला पैसे का देत नाहीत? तू सहलीला का येत नाहीस? हो की नाही? तुम्ही वर्गात लक्ष का देत नाहीत? असं शिक्षक तुम्हाला विचारू शकतात. म्हणजे ज्यादातर प्रश्न, म्हणजे 99% प्रश्न नकारार्थी हे व्हाय वरूनच निघतात. जर व्हाय नसेल, तर तुम्ही WH मध्ये नकारार्थी प्रश्न करू नका. जी कल्पनाशक्ती तुमची असेल, ती होकारार्थी जर असेल, तर शक्यतोवर तुम्ही काय करायचंय? ह्या पद्धतीने करायचे आहेत. आणि जर एखादी कल्पना नकारार्थी येत असेल, तर ती शक्यतोवर तुम्ही व्हाय मध्येच करण्याचा प्रयत्न करा. तर एखादं उदाहरण आपण इथे घेऊया. तर बघा मित्रांनो, इथे आपण एक नकारार्थी वाक्य घेतलेले आहे. त्याचबरोबर त्याच्याबरोबर आणखीन 2 होकारार्थी वाक्य पण घेतले आहे, जेणेकरून तुम्हाला अधिक सराव होईल. तर बघूया, इथे नकारार्थी वाक्य करत असताना आपल्याला का हाच डब्ल्यू शब्द घेण्याचं काय कारण आहे, ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं. तर बघूया, ते तुला त्यांच्या संघात का घेत नाही? काहीतरी कारण असेल. कारण की त्यांचा संघ मोठ्या मुलांचा असेल आणि तुझं वय किंवा म्हणजे माझं वय त्यांच्या वया इतकं बसत नसेल, म्हणून ते मला त्यांच्या संघात घेत नाही, असं तुम्ही उत्तर देऊ शकता. हो की नाही? असे वेगवेगळे कारणं असू शकतात. किंवा त्यांना असं वाटत असेल, की मी त्यांच्या टीमसाठी फिट नाहीये, असं असू शकतं. कारण की त्यांचा संघ बलिष्ठ संघ आहे आणि मी त्या संघामध्ये खेळण्यासाठी अजून तितका पारंगत झालो नाहीये, त्यासाठी ते कारण असू शकतात. आणखीन वेगवेगळी कारणं असू शकतात, ते तुम्ही ठरवा. तर हे वाक्य कसं होईल? तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल? WH शब्द घ्यावा लागेल. WH शब्द कोणता? का. मग आपण इथे WH शब्द लिहून घेतला. का साठी व्हाय. त्यानंतर आपल्याला डू किंवा डज. डू किंवा डज पैकी काय घ्यावं लागेल? डू. काय कारण आहे सांगा बरं? कारण की इथे कर्ता कोण आहे? दे. ते. ते साठी आपण दे म्हणतो आणि देच्या पुढे काय लागतो? डू किंवा डज पैकी डू लागतो. आणि म्हणूनच आपण WH शब्द घेतला. डू डज पैकी डू घेतला. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय? कर्ता घ्यायचा आहे. कर्ता कोण? दे. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? नॉट घ्यायचा आहे. व्हाय डू दे नॉट. आता घेण्यासाठी क्रियापद काय? टेक. व्हाय डू दे नॉट टेक? कोणाला? तुला. यू. व्हाय डू दे नॉट टेक यू? कुठे घेत नाहीत? त्यांच्या संघात. संघात, आत, इन. त्यांचा, त्यांची, त्यांचे, देअर. आणि संघसाठी टीम. TEAM. टीम. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तर काय होईल? व्हाय डू दे नॉट टेक यू इन देअर टीम? ते
तुला त्यांच्या संघात का घेत नाहीत? तू नेहमी कोणते पुस्तक वाचतो? आता इथे बघा, हे वाक्य घेण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे, की कोणता, कोणती, कोणते असा WH शब्द जर आला तर आपल्याला त्याच्या पुढचा शब्द सुद्धा घ्यावा लागतो. WH शब्दामध्येच घ्यावा लागतो. तर आपल्याला केवळ विच ने लिहिता येणार, तर आपल्याला काय करावं लागेल? विच बुक लिहावं लागेल. म्हणजे WH शब्द घेत असताना आपल्याला कोणता, कोणती, कोणते असं जर काही आलं तर त्याचा पुढचा जो शब्द असेल तो आपल्याला घ्यायचा असतो. द विच बुक. आणि डू डज पैकी काय घ्यावं लागेल? कर्त्यानुसार डू. वाय डू, विच बुक डू यू वाचणे, वाचण्यासाठी रीड. आणि नेहमी ऑलवेज आपण सांगितले या अगोदर, काय सांगितलंय की ऑलवेज सारखे शब्द जे आहेत, कोणते शब्द म्हणतो आपण यांना? ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी. याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलंय. तर विच बुक डू यू ऑलवेज, आणि वाचण्यासाठी रीड क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे विच बुक डू यू ऑलवेज रीड, तर तू नेहमी कोणतं पुस्तक वाचतो? तर तुम्ही सांगू शकतात की आय रीड मायथॉलॉजिकल बुक, आय रीड ऑलवेज मायथॉलॉजिकल बुक. तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकतात, हो की नाही? तो हे कसे करतो? कसा, कशी, कशासाठी? हाऊ. हाऊ डज ही. तर आपण डज काय घेतला? कारण की करता तो आहे ही. हाऊ डज ही, करण्यासाठी डू. आता इथे बघा, हा डज जो आहे याचा कोणताही एक अर्थ नाही, परंतु हा जो डू आहे त्याचा अर्थ आहे करणे. हाऊ डज ही डू, हे म्हणजे इट किंवा धिस. हाऊ डज ही डू इट, क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. तर तो हे कसं करतो? तर तो हे अतिशय निष्णात पूर्ण करतो, नाविन्यपूर्ण करतो, म्हणजे तुम्ही ते सांगू शकतात. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे WH शब्द घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे WH शब्दांच्या सहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य करून बघायला शिकलो. तर असेच वाक्य तुम्ही सुद्धा कल्पनेच्या सहाय्याने करा. आणि जे वाक्य तुम्हाला करायला थोडं अवघड वाटत असेल तर ते वाक्य तुम्ही इंग्लिश मधून चुकलेल्या स्वरूपात असलं तरी चालेल, कमेंट मध्ये लिहून पाठवा. त्याच्यात काही जर चूक असेल तर ती आपण दुरुस्त करून तुम्हाला पर्सनली कळवू. तर त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आवर्जून सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर, आवडला असेल नाही, तुम्हाला तुम्हाला हा आवडलाच आहे असंच मी समजतो, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि फेसबुकवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.